वेलकम टू बॅक माय चॅनल। तर आज मी बनवणार आहे इडली सांबार। तर त्याच्यासाठी मी सांबार बनवणार आहे। तर त्याच्यासाठी मी घेतलेले आहे बारीक चिरलेले टोमॅटो 2 आणि 2 बारीक चिरून घेतलेले आहेत कांदे। पुढची प्रोसेस सुरू करूया। तर आपण त्याच्यासाठी घेतलेले आहेत तमालपत्र, लाल मिरची, कढीपत्ता, आलं लसूणची पेस्ट, लाल तिखट 2 चमचे, 1 चमचा हळद, चवीनुसार मीठ, टेस्ट मिक्स यावी म्हणून एक एव्हरेस्टचा मसाला, सांबार मसाला आणि एक सुहाना, 1 वाटी तुरीची डाळ। काही जणांना पित्ताचा त्रास असतो तर ते लोक मुगाची डाळ घालतात, म्हणून आम्ही पण घालतो। डाळ भिजवत घालू धुवून। याच्यामध्ये आपण ऍड करणार आहोत 3 ते 4 चमचे तेल। तर आता आपण टाकणार आहोत 1 चमचा मोहरी। मोहरी काढल्यानंतर आपण टाकणार आहोत जिरे। तर जसं की तुम्ही आवाज ऐकूच शकता, आपली मोहरी काढलेली आहे। आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत 1 चमचा जिरे। तर आता आपण टाकूयात कढीपत्ता। आता जो आपला कढीपत्ता आहे तो मस्तपैकी तळलेला आहे। आता आपण याच्यामध्ये लाल मिरची टाकूया, तमालपत्र, आता आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट, कांदा, बारीक गॅसवर कांदा आपल्याला लाल होत तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे। आपला जो कांदा आहे तो भाजलेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये ऍड करूया टोमॅटो। ह्याच्यामध्ये आपण ऍड करूयात मीठ, हळद, तिखट आणि सांबार मसाला। मिक्स। याचा वास इतका मस्त येत आहे की काही विचारूच नका। ह्याच्यामध्ये आपण टाकूया डाळ, एक तांब्या पाणी। कुकरला झाकण लावून घेऊयात। 3 ते 4 शिट्ट्या करायच्यात आपल्याला। झाकण ठेवूयात आपण याच्यावरती। मोठ्या गॅसवर ठेवायचं आहे। आता आपण गॅसवरून काढून घेतलेलं आहे। इतकी मस्त तर्री आलेली आहे। रवीने आता आपण डाळ हाटून घेऊयात मस्तपैकी। बघू शकते इतका मस्त वास येतो याचा, सुगंध। சாம்பார் சட்னி சட்னி தோசை இட்லி சாம்பார் சட்னி சட்னி தேடி பிடிச்ச ஹோட்டல்ல ஆயினு வந்த பார்சல் நல்ல ஹோட்டல் தெரியல ஆயினு வந்து சரியில்லை தோசை இட்லி சாம்பார் சட்னி சட்னி தோசை
चटनी चटनी डोसा इडली सांबार चटनी चटनी डोसा इडली सांबार चटनी चटनी खूप मस्त झाली इडली. तुम्ही पण घरी नक्की या टाईपचं सांबार करून बघा. आणि सांबारची रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर इडलीची रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला इडलीची पण रेसिपी सांगेन. बाय.